एक जणानं 50 लाखाची माडी बांधली, 2 लाखाचं बाथरूम, त्याला चांदीचा कॉक, 62 लाखाची गाडी, पुढं 10 एकराची बागायत जमीन. छाती ठोकून सांगायचं हे सगळं माझं आहे बाबा. आणि 15 दिवसानं मला निरोप आला. ज्यानं 50 लाखाची माडी हाताला धरून दाखवली, ज्यानं चांदीचा कॉक हाताला धरून दाखवला, ज्यानं 62 लाखाच्या गाडीत बसून मला एक चक्कर मारली, ज्यानं 10 एकराची बागायत जमीन डोक्यावरती फेटा घालून जो फिरला, तो सगळं सोडून आज निघून गेला. वाईट वाटलं मला मावशी. पळत पळत गेलो. 50 लाखाची माडी तशीच उभा आहे, 62 लाखाची गाडी दारात तशीच आहे. पण त्या 50 लाखाच्या माडीच्या समोर माणसं घोळक्यानं बसली. ज्यांना ज्यांना ह्यानं काय दिलं ते चांगलं म्हणायची, आणि ज्यांना ज्यांना काहीच दिलं नाही ती शिव्या घालायची. ही आमची मिराशी गाय. ऐका, 2 तासाने एक ॲम्ब्युलन्स आवाज करत आली. 4-5 जण पळत गेली. तेच मड बाहेर काढलं. जसं काढलं तसं 50 लाखाच्या माडीत घातलं. उत्तर द्या, उत्तर द्या. आपल्या जीवनाचं वास्तव सत्य आज तुमच्या गावात सांगणार आहे. जोपर्यंत 3.5 हाताच्या देहात आत्मा आहे तोपर्यंत मुक्काम 50 लाखाच्या माडीत आहे. परत विचारू सुद्धा शकत नाही आपल्या लेकराला बाहेर का ठेवलं. लक्ष द्या. 2 तासाचा वेळ निघून गेला. माणसं म्हणली मडत ताटलं उचला. जसं उचललं तसं 2 लाखाच्या बाथरूम मध्ये चांदीच्या कॉक खाली नेलं. माझा प्रश्न तुम्हाला, उत्तर तुम्ही मला द्यायचंय. कुठं नेलं? अंगणात. विचारा पोराला प्रश्न. अरे चांदीचा कॉक बसवला राजा तुझ्यासाठी. रोज लायबॉयची आंघोळ, रोज क्लिनिक प्लसचा शॅम्पू डोक्याला, आज अंगणात आंघोळ घालतोस. विचारू शकत नाही. ही आमची मिराशी गा. माणसं म्हणले आता मड बांधा आणि घेऊन चला म्हणले. जसं उचललं मड तसं 62 लाखाच्या गाडीत घातलं फॉर्च्युनर मध्ये. द्या उत्तर द्या. चौघाच्या खांद्यावरतीच नेलं. 62 लाखाची गाडी तशीच उभा आहे. आणि नेहलो ती नेहलो. लोक म्हणली उसाच्या रानात न्या. पोरगा म्हणला उसाच्या नको, आता 3000 रुपये दर आहे. न्या तर कडवाळाच्या रानात, जे फक्त कमरेलाच लागतोय. हे वास्तव आहे बरं. आता प्रश्नाचं उत्तर द्या. शेवटची 2 मिनिटं बाबा. मला कुठं 50 लाखाच्या माडीत घालणार नाहीत. मी बांधाय चालू केली आता. ऐका, मला कुठं 62 लाखाच्या गाडीत नेणार नाहीत. माझी 10 लाखाची आहे. मला कुठं 10 एकराच्या बागायत जमीन, मला 1.5 एकर आहे. पण मला एक कळलं की साधू संताची मिराशिगा काय आहे आणि सामान्य जीवाची मिराशिगा काय आहे. हे मला कळालं. का कळालं तर माझ्या पंजोबामुळे कळालं. आणि म्हणून तुकोबा सांगतात, वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाजकुणा. जगाच्या पाठीवरती किती मोठं व्हायचं, पैसे कमवणारी माणसं निघून जातात बाबा.